यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। पहलगाम हल्ल्यात निष्पाप बळी घेणाऱ्या पाकिस्तान सोबत क्रिकेट सामन्याच्या विरोधात दिग्रस येथे उभाटा सेनेचे तीव्र आंदोलन। पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान देशासोबत येत्या 14 सप्टेंबर 2025 भारत देश पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळून आपल्या भगिनींच्या सिंदुराचा अपमान करण्याचं काम करत आहे। याचा रविवारी 14 सप्टेंबर 2025 रोजी उपाटा सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार रवींद्र सावंत यांच्या आदेशावरून दिग्रस येथील शिवाजी चौक येथे सर्व महिला व उबाटा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन पाकिस्तानच्या विरोधात नारेबाजी करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी दिग्रस तालुका प्रमुख रवींद्र अरगडे, शहर प्रमुख राहुल देशपांडे तसेच महिला प्रमुख संजीवनी कोळसेसह महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणा देत आंदोलन केले। या आंदोलन करतेवेळी महिलांनी हमारा सिंदूर हमारा देश अशा घोषणा दिल्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनामधून भारत विरोधी कारवाई करणाऱ्या पाकिस्तान सोबत भारतानं क्रिकेट खेळू नये अशी मागणी निवेदनातून केली आहे। अशोक जाधव, दिग्रस। आपल्या जे पूर्वपुरुषांचा बलिदान आहे त्यासाठी आणि आपल्या आई-वडिलांच्या पूर्वाचा जो काळवटला आहे अशा पाकिस्तानसोबत सामना खेळणे हे सिंधूरच्या आमच्या मंगळसूत्रांचा अपमान आहे। तरी मी भारत सरकारचा निषेध करते आणि आज 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचच्या सामन्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। माझा सरकारला एवढंच म्हणणं आहे, हेच तुमचं हिंदुत्व आहे का? आम्ही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध करतोय। एकीकडे अमित शहा म्हणते की पाकिस्तानसोबत कोणते संबंध ठेवायचे नाही, नुसतं या भारताच्या जनतेला चिवत्या बनवते आणि त्यांचा मुलगा जय शहा हा BCCIचा अध्यक्ष आहे, तो या भारत पाकिस्तानसोबत क्रिकेटची मॅच खेळतो। हे सगळं षडयंत्र जे आहे त्या भारतातील नागरिकांना एक चिवट्या बनवायचं षडयंत्र आहे। त्यात काहीच नाही, दाखवताना आपल्याला दाखवतील भारत पाकिस्तानचं आमचं काही नाही, फक्त हिंदुत्वाचा मुद्दा या लोकांनी उचलला आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपलं सरकार कसं आपण स्थापन करायचं हे जे यांचं ध्येय आहे, बाकी यांना हिंदुत्वाशी काही एक घेणं देणं नाही आहे। इथं आज या माझ्या माता बहिणींचे सिंदूर मोडलं गेलं आणि 26 लोकांना निर्दयीपणे यांची हत्या करण्यात आली। याचा विचार न करता आज भारत पाकिस्तानची जी मॅच आहे ती खेळण्यात येत आहे। हे एक भारतीयांचा अपमान आहे आणि माझ्या बहिणीला जे सिंदूर मोडलं गेलं त्यांचा सुद्धा अपमान आहे। आम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं याचा जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध। पाकिस्तानमध्ये हमले केले आणि जाहीर केलं की पाकिस्तानाशी कोणताही व्यवहार यापुढे होणार नाही। सारा देश आनंदी झाला की दुश्मन राष्ट्राशी कोणताही व्यवहार आमच्या देशाचा होणार नाही। वाघा बॉर्डर बंद केली, व्यवहार बंद केले, व्यापार बंद केला आणि निर्लज्जासारखे, बेशरमासारखे, बाजार बसरीसारखे पैशासाठी भारत पाकिस्तानच्या क्रिकेटची मॅच लावली। अजय शहा, अमित शहा, नरेंद्र मोदी यांना एकच सांगू इच्छितो, एक चुटकी सिंदूर की किंमत तुमच्या जानो मोदीजी। ज्याच्यावर ठेपलाय, ज्याच्यावर काळानं आघात घातला, जाती विचारू जिथे पहलगाममध्ये आमचे भाऊबंद मारून आमच्या माय बहिणींना विधवा केल्या, त्यांच्या सिंदुराला मोडण्यात आलं, त्याची जराशी तरी लाज बाळगायची होती आणि शत्रू राष्ट्रासोबत खेळणं नव्हतं। आपण आज आपला जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। जय हिंद, जय महाराष्ट्र।